कमीत कमी तुपाचा वापर करून परफेक्ट अचूक प्रमाणामध्ये रवा आणि बेसनचे लाडू खाताना टाळूला चिटकणार नाही असा परफेक्ट बेसन लाडू आणि एकदम परफेक्ट पद्धतीने बनवलेला मऊसूत पेड्यासारखा हा रवा लाडू। तर आज आपण अगदी अचूक पद्धतीने दोन्ही पदार्थांची रेसिपी पाहणार आहोत। नमस्कार, रेसिपीमध्ये सगळ्यांचं अगदी खूप 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 मनापासून स्वागत। तर दिवाळीचे खूप सारे पदार्थांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, जाऊन नक्कीच पहा। अगदी सोप्या पद्धतीने आपण रेसिपी सांगितलेली आहे। तर आज आपण हे परफेक्ट पद्धतीचे रवा बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। लगेच सुरुवात करूयात। इथे आपण एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेला आहे। बेसन वाटीमध्ये भरताना थोडंसं हलकसं दाबून भरून घ्यायचं आहे। वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे। जाड बुडाची कढई घ्यायची आहे आपल्याला, गॅसवरती ठेवून त्यामध्ये हे बेसन घालून सुरुवातीचे 5 मिनिटे काही न टाकता अगदी मंद आचेवरती हे बेसन भाजून घ्यायचं आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही। सुरुवातीचे 5 मिनिटे मंद आचेवरती बेसन भाजून घ्यायचं। चांगला खमंग वास सुटायला लागला की ह्यामध्ये आपण अर्धी वाटी तूप घालून घेणार आहोत। तूप आपल्याला थोडं थोडं करूनच इथं घालायचं आहे, एकदा सगळं तूप घालायचं नाही, लागेल तसं तूप घालायचं आहे। आता इथे आपण थोडंसं तूप घालून घेतलं की नंतर चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। पाहू शकता आपल्या पिठाला तूप कमी पडलेलं आहे। परत एकदा आपण तूप घालून घेऊया, परत चांगलं मिक्स करायचं आहे। पाहू शकता इथं आपण थोडं थोडं करून तूप घालून घेत आहोत आणि इथं पाहू शकता अजून आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे। 1 चमचाभर आपण परत तूप घालून घेणार आहोत। तर 1 चमचाभर म्हणजे नष्टाच्या चमच्याने 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे। 1 वाटी बेसनसाठी आपण अर्धी वाटी तूप घेतलं होतं आणि थोडंसं 1 चमचाभर तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे, ते आपण परत वापरणार आहोतच। आणि पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी हा तूप ह्या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे। तूप मिक्स केल्यानंतर पीठ थोडंसं पातळ होतं, त्याला अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। खमंग भाजला गेला की हा पीठ तुम्ही पाहू शकता थोडंसं जाडसर असं झालेलं आहे। सैल होतं सुरुवातीला, मस्त असं जाडसर झालेलं आहे। आता 1 वाटी बेसनला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आणि साखरेमध्येच वेलची फोडून घालून घेतलेला आहे। मिक्सरवरती बारीक असं दळून घ्यायचं आहे साखर आपल्याला। साखर मी दळून घेतलेली आहे। आता इथे आपण काजू आणि बदामाचे काप ह्या पिठामध्ये घालून घेतलेला आहे। आता परत चांगलं मिक्स करत 1 मिनिटभर आपण हे भाजून घेणार आहोत। पाहू शकता चांगलं असं घट्टसर गोळा झालेला आहे आणि बेसनला अगदी खमंग असं वास सुटलेला आहे। आता इथं आपण बारीक दळून घेतलेली पिठी साखर घालून घेणार आहोत। जे आपण अर्धी वाटी साखर आणि वेलची घेतलं होतं तेच मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी साखरेचं पाऊण वाटी पिठी बनवून तयार आहे। त्यासाठीच आपल्याला घरीच साखरेची पिठी बनवून बेसनमध्ये घालून घेतलं की अगदी योग्य प्रमाणामध्ये लाडू बनतात, अजिबात चुकणार नाही। आता पिठी घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं, मिक्स होत नाहीये, कोरडं राहतं पीठ, तर आपण उरलेला जो 1 चमचा तूप होता तो इथे घालून घेणार आहोत। बरोबर आपल्याला 1 वाटी बेसनला अर्धी वाटी तूप लागलेला आहे। 1-2 चमचा कमी किंवा जास्त देखील लागू शकतो, जसं आपण बेसन वापरतो तसं इथं तूप लागणार आहे। आता इथे पिठी साखर आणि तूप घातलं की अगदी मंद आचेवरती 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आणि पाहू शकता चांगलं असं मऊसूत असा गोळा बनवून तयार आहे। अगदी मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धतीने जर आपण गॅस चालू करूनच साखर जर मिसळून घेतली तर खाताना हा जो लाडू असतो तो टाळूला लागणार नाही किंवा असं चिटकल्यासारखं होणार नाही। त्यासाठी अगदी मंद आचेवरती साखर मिसळेपर्यंत हा परतून घ्यायचा। चांगलं असं परतून झालेलं आहे। आता आपण हे पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। इथं पाहू शकता अगदी परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे। अगदी घट्टसर असं झालेलं आहे, खूप जास्त सैल देखील नाही किंवा खूप जास्त घट्ट देखील नाही किंवा कोरडं नाही अजिबात। अगदी चांगलं असं हा लाडू वळून तयार होतोय। पाहू शकता थोडंसं मी मिक्स करून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने आपण सहज हे लाडू बनवून घेऊ शकतो। आणि बेसनचं कलर अजिबात बदललेलं नाही आहे, तसं पिवळा धमक असा बेसनचा कलर आहे। अगदी मंद आचेवरती आपण हे 15 ते 20 मिनिटे बेसन भाजून लाडू बनवून घेतलेला आहे। पाहू शकता अगदी मस्त असं गोल गुळगुळीत तोंडात टाकताच विरघळेल असा मऊसूत लाडू बनवून तयार आहे। आता समजा जर एखाद्या वेळेस तूप जर जास्त झालं तर असे गोल लाडू होत नाही, थोडेसे चपटे किंवा बसके होतात। त्यावेळेस लाडू बनवायचे, थोडं थोडं अंतरावर लाडू बनवून ठेवायचं आणि थोडंसं सुकलं की हाताने परत एकदा गोल बनवायचं। अगदी परफेक्ट गोल लाडू बनवून तयार होतात, घाबरायचं नाही। आता इथं आपलं बेसनचं लाडू बनवून तयार आहे। अगदी मस्त असे बेसनचे
लाडू झालेले आहेत. पुढचा पदार्थ पाहूया. तर इथे ज्यामध्ये आपण बेसन भाजलं तीच कढई घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे. 0 नंबरचा जो रवा असतो तो घ्यायचा आहे. जाड रवा अजिबात घ्यायचा नाही. आता वाटीनं मोजून घेतलं, एक मोठी वाटी भरून हा रवा झालेला आहे. आता परत हा रवा सुरुवातीचे 5 मिनिटे काही न टाकता मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना इथं एवढं लक्षात ठेवायचं, गॅस कुठेही मीडियम किंवा हाय करायचं नाही, नाहीतर घाई गडबड आहे म्हणून गॅस मोठं करून जर रवा भाजला हाय फ्लेमवरती तर लाडू खायला एकदम करकरीत लागतील. रवा तर लवकर भाजला जातो पण लाडू चांगले लागणार नाही. आता 5 मिनिटे सुरुवातीचे भाजून घेतलं की आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला तूप घालायचं आहे. सुरुवातीला मी थोडंसं तूप घातलेलं आहे, पाहू शकता. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता जेवढं आपण तूप घातलं होतं ते इथं पुरेसं झालेलं आहे. जर कमी पडलं, रवा चांगला जर भिजला नाही तुपामध्ये तर तुम्ही थोडंसं तूप घालून घेऊ शकता. आता तूप घातलं की आपल्याला अगदी मंद आचेवरती 10 ते 12 मिनिटे हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता 10 ते 12 मिनिटे इथे झालेला आहे. चांगला असा खमंग वास सुटलेला आहे आणि रवा देखील अगदी मस्त असा फुललेला आहे. आता इथं आपल्याला हा रवा थोडंसं थंड करून घ्यायचा आहे. पूर्ण थंड नाही केला तरी देखील चालेल. अगदी कोमटसर असं करून घ्यायचं आहे. पाहू शकता हात लावला की हा हाताला सहन होतोय. आता हा कोमट झालेला रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. जो चटणी बनवायचा छोटं भांडं असतो त्यामध्ये हा रवा घालून घेतलेला आहे. आता मिक्सरवरती आपण हे चांगलं असं फिरवून घेणार आहोत आणि इथे पाहू शकता चांगलं असं मिक्सरवरती दळून घेतलेलं आहे. पूर्ण पीठ देखील बनवून घेतलेलं नाही, अगदी थोडंसं जाडसर आहे. असं हाताने जर आपण हे बनवलं तर अगदी सहज लाडू बनवून तयार होतात. पाहू शकता अगदी सहज असा हा मुटका बनवून तयार होतो. एवढं आपल्याला हे पीठ बारीक दळून घ्यायचं आहे, म्हणजे रव्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. पूर्ण जास्त बारीक देखील करायचं नाही. सगळं इथं मी रवा हा बारीक करून घेतलं. आता परत त्याच कढईमध्ये रवा घालून घेतलं. काजू बदामाचे काप थोडेसे मनुके घालायचे आणि 1 वाटी रव्यासाठी परत पाऊण वाटी आपण पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे अर्धी वाटी साखर घ्यायची. त्याची आपण मिक्सरवरती पावडर बनवली आणि ती इथं घालून घेतली. ह्यामध्ये वेलची सुद्धा आहे. आता परत आपण राहिलेलं तूप थोडं थोडं करून परत तूप इथं घालायचं आहे. लागेल तसं तूप घालायचं आहे. तूप घालून घेतलं की चांगलं मिक्स करायचं आहे. पाहू शकता इथं हा मिश्रण मी मिक्स केलेलं आहे. थोडंसं कोरडं आहे, ओलसर झालेलं नाही. परत एकदा आपण राहिलेलं सगळं तूप ह्यामध्ये घालून घेणार आहोत. करेक्ट अर्धी वाटी तूप आपल्याला इथं लागलेलं आहे 1 वाटी रव्यासाठी. सगळे साहित्य आपल्याला कुठल्याही एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहे. आता तूप आणि पिठी साखर घातलं की चांगलं मिक्स करायचं आहे. पाहू शकता मस्त असं दाणेदार असा हा पीठ बनवून तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम आपली चालूच आहे. अगदी मंद आचेवरती हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे. साखर चांगली मिसळेपर्यंत परतायचं आहे. पाहू शकता चांगलं असं मिसळून झालं की हा रवा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. कोमट असं वगैरे करून घ्यायचं नाही. पूर्ण थंड झाल्यावर देखील तुम्ही जर लाडू बनवला तरी देखील अगदी सहज हलक्या हाताने हे अगदी पटापट मिनिटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात. पाहू शकता अगदी मस्त असे दाणेदार गोल गरगरीत हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. बिना पाकाचे दूध साय काहीच न वापरता मऊसूत असे लाडू बनवून तयार आहेत. जितके दिवस तुम्ही ठेवाल तितके दिवस हे लाडू टिकून राहतील, काही होणार नाही. आता रवा आणि बेसनचे लाडू तर बनवून तयार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीची बिना झंझट बिना पाक बनवायचं अगदी परफेक्ट असे हे लाडू ट्राय नक्कीच करू शकता. आता भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.